मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. संत एकनाथ भाग 1. महाराष्ट्रातील एक प्रख्यात संत आणि कवी संत एकनाथ. भानुदास ह्या प्रसिद्ध संतांचे पंटू. भानुदास, चक्रपाणी, सूर्यनारायण आणि एकनाथ अशी ही वंशवेल. सूर्यनारायण आणि रुक्मिणी या दाम्पत्याच्या पोटी पैठण येथे नाथांचा जन्म झाला. 1528 की 1548 याबद्दल विद्वानांमध्ये थोडेसे मतभेद आहेत. असो, नाथांच्या जन्माच्या वेळेला मूळ नक्षत्र होतं. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या नाथांचे आईबाप त्यांच्या बालपणीच निवर्तले. त्यामुळे त्यांचं संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणींनी केलं. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचं मौंजी बंधन झालं. तत्कालीन पद्धतीप्रमाणेच संस्कृत भाषा, नित्य नैमित्तिक ब्रह्मकर्म याचं शिक्षण नाथांना मिळालं. पुढे वयाच्या 12व्या वर्षी घरामध्ये कोणालाही न सांगता ते सद्गुरूंच्या शोधात घराबाहेर पडले. देवगिरी येथे जनार्दन स्वामींकडे ते जाऊन राहिले. प्रपंच साधून परमार्थाचा लाभ कसा घ्यावा हे जनार्दन स्वामींनी आपल्या आचरणाने नाथांना शिकवलं. 6 वर्ष गुरुसान्निध्यात राहिल्यानंतर मग सुलभ पर्वतावर त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला. त्यानंतर हे गुरु शिष्य तीर्थयात्रेला निघाले. पंचवटीच्या मुक्कामामध्ये नाथांनी स्वामींच्या आज्ञेवरून चतुश्लोकी भागवतावर ओवीबद्ध अशी प्राकृत टीका लिहिली. नाथांच्या काव्यरचनेला इथूनच प्रारंभ झाला. जनार्दन स्वामींच्या आदेशाने पुढे त्यांनी विवाह केला. गृहस्थाश्रम थाटला. अत्यंत सुशील, आदर्श अशी पतिव्रता अशी पत्नी गिरिजाबाई त्यांना लाभली. या गिरिजाबाईंमुळे प्रपंचात राहूनही नाथांनी उत्कृष्ट असा परमार्थ साधला. नाथांच्या चरित्रामध्ये काही अलौकिक चमत्कारांच्या कथा आहेत. त्यापैकी काही अशा की नाथांच्या देवडीवर दत्तात्रेय गुरु स्वतः चोपदार होऊन पहारा करीत असत. जनार्दन स्वामी आणि दासोपंत यांना दत्तात्रेयांचं दर्शन इथेच झालं. दुसरी गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली की श्रीखंड्याच्या रूपाने श्रीकृष्णाने स्वतः नाथांच्या घरी 12 वर्ष सेवा चाकरी करून तो राहिला होता. तिसरी त्यांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट अशी की त्यांच्या वडिलांच्या श्राद्धतिथीला त्यांनी जो स्वयंपाक केला, नाथांनी भुकेल्या अशा अस्पृश्यांना तो वाढला हे ऐकून ब्राह्मणांनी रागावून नाथांवर बहिष्कार टाकला. तेव्हा नाथांनी आपल्या पितरांनाच आवाहन केलं आणि भोजन घातलं. नाथांची वाङ्मयीन सेवा ही बहुविध आहे. ग्रंथसंपत्ती ही अतिशय मोलाची आणि विविध प्रकारची आहे. भागवत पुराणाच्या 11 स्कंधावर टीका लिहायला घेतल्यावर ती प्राकृतात असल्यामुळे काशीच्या कर्मठ ब्राह्मणांना ते आवडलं नाही. त्यांनी नाथांना काशीला बोलावलं आणि अतिशय अपमानास्पद अशी वागणूक दिली. परंतु काही दिवसांनी नाथांचं महत्त्व त्यांना कळून आलं आणि 1573 जेव्हा काशी क्षेत्र भागवताच्या टीकेची तिथे समाप्ती झाली आणि काशीतल्या पंडितांनी या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. संस्कृत भाषेच्या भूमीमध्ये काशीत हत्तीच्या अंबारीतून या ग्रंथाची मिरवणूक काढली. याशिवाय मराठीचा दुसरा गौरव कोणता बरं असेल. काव्यदृष्ट्या अत्यंत सरस असा हा ग्रंथ, त्यामुळे मूळ भागवताचे नाव त्याला मिळालं आणि नाथाने लिहिला म्हणून एकनाथी भागवत अशी त्याची प्रसिद्धी झाली. याशिवाय नाथांनी भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर,
शुकाष्टक, आनंदलहरी, आनंदानुभव, गीतासार इत्यादी ग्रंथ लिहिले. ध्रुव, प्रल्हाद, सुदामा, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा इत्यादी भक्तांची आणि संतांची चरित्रही लिहिली. असंख्य पदे, अभंग आणि भारुडंही लिहिली. त्यांनी जी भारुडं रचली ती विशेष लोकप्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. नाथांना एका रात्री ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला आणि त्यांना काय सांगितलं हे पाहूया उद्याच्या भागात.